काल महाराष्ट्र बंद होणार होता आजच्या तारखेमध्ये, परंतु तदावरते यांनी काल पिटिशन दाखल करून आपला जो आजचा जो कार्यक्रम होता या कार्यक्रमासाठी त्यांनी पिटिशन दाखल केल्यानंतर कोर्टाने जो आदेश दिलेला आहे की महाराष्ट्र बंद राहणार नाही, यावर तर कुठं वाटते का की जे आपले विरोधी पक्षनेते असतील यांनी कुठेतरी यामध्ये हस्तक्षेप केला असेल? देशाच्या इतिहासामध्ये असं कधीच घडलं नाही की कोर्टाने कुठल्याही राजकीय मुद्द्यावर किंवा आंदोलनावर किंवा कुठल्याही बंदवर डायरेक्ट हस्तक्षेप केला असेल. हे पहिल्यांदा असं झालेलं आहे की जनतेची गडचिपी करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. आता ऍडव्होकेट हे जो आहेत वकील सदा गुणवंतजी, ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोणाचे लाडका भाऊ आहेत आणि कोणाच्या इशाऱ्यावर काम करतात आणि लगेच त्यांची कुठली PIL त्यांनी कोर्टात दाखल केली की लगेच ते ऍक्सेप्ट होते. या एका आपण बाजूला बघतो की मोठमोठे प्रकरण कोर्टामध्ये आम्ही चपला घासू थकून आलो, किंवा मोठे मोठे आमदार खासदारांचे केसेस असतील, निवडणुकीचे केसेस असतील, विरोधी पक्षाचे त्यांचे कुठल्याच पद्धतीचे केसेसला तारीख सुद्धा भेटत नाहीये, सुनावणी होत नाहीये. आणि एका ठिकाणी असे लाडका भाऊ जेव्हा कोर्टात जातो आणि PIL दाखल करतो तो लगेच त्याच्यावर स्टे किंवा त्याच्यावर निर्णय घेतले जाते. हे अतिशय दुर्दैवी घटना आपल्या देशामध्ये सुरू आहे, याचा सुद्धा आम्ही आज निषेध करतो. बदलापूर या घटनेसंदर्भात आपण या ठिकाणी आज निषेधार्थ काळ्या पट्ट्या दाखवून निषेध दाखवत आहात आणि न्यायालयाने दिलेला आपल्याला जो काल 3 वाजता आलेला त्यांचा आदेश की आपण महाराष्ट्र बंद करू नये, या संदर्भात काय सांगतात? न्यायालयाने जो निर्णय काल दिला की कुठल्याच पक्षामार्फत बंद व्हायला नको, पण एक गोष्ट त्यातून त्यांनी न्यायालयातून त्यांच्या जजमेंट मध्ये सांगितली की निश्चितपणे जे आज देशामध्ये घडलेलं आहे, ज्या प्रकारच्या महिलांवर, लहान लहान मुलींवर अत्याचार या महाराष्ट्रामध्ये चालू आहे, त्याच्या विरोधात आंदोलन करणे हे निश्चितपणे कुठल्याही पक्षाचा अधिकार आहे. आणि हे दुर्दैवी घटनेकरता याकरता हे काही कुठलं राजकीय आंदोलन नाहीये, हे एक सामाजिक आणि आम जनतेचं जो रोष आहे ते दाखवण्याचा एक प्रयत्न या आज लाल फीत बांधून आम्ही या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात केलेला आहे. काली फीत बांधून या ठिकाणी जो सरकारने, मग मोदी सरकार असो वरती की खाली शिंदे सरकार असो, त्यांनी जो सर्व पक्ष सर्व नेत्यांसोबत जनतेचा जो त्या ठिकाणी जो बंद केलेला आहे, त्यांचं बोलणं बंद केलेलं आहे, त्यांचं टोन बंद केलेला आहे, त्यांच्यावर जो त्यांना दमन करण्याचा जो प्रयत्न जो सरकार करत आहे त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे. आणि जनतेची मागणी आहे की कुठेतरी आता हे थांबलं पाहिजे आणि त्याच्याकरता आज आम्ही अकोटमध्ये शिवाजी चौकात या ठिकाणी आम्ही उतरलो आहे. आणि या सरकारचा निषेध असो, मोदी सरकारचा निषेध असो आणि या सगळं राक्षसी प्रवृत्तीचा आम्ही निषेध या ठिकाणी करतो आणि सर्व जनतेचा धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी भरपूर साथ दिलेली आहे. सर्व या ठिकाणी त्यांनी आम्हाला ताकदीने समर्थन दिलं आहे आणि या जो सरकारच्या विरोधात आणि या सर्व मुद्द्यांच्या विरोधात आम्हाला जे साथ दिली आहे, मी त्यांच्याकरता त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद मानतो.